जय हिंद सेनेचे संस्थापक अध्यक्ष चंदनदादा चव्हाण यांनी तुकडाबंदी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भात निबंधक अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना केल्यात. संबंधित कायद्याच्या तरतुदींचं काटेकोर पालन करून शेतजमिनींचा अनधिकृत तुकडे होऊ नयेत यासाठी दक्ष राहण्याचे निर्देश त्यांनी दिले. चव्हाण यांनी स्पष्ट केलं की तुकडाबंदी कायद्याचा उद्देश शेती जमीन विखुरली जाण्यापासून रोखणं आणि शेतकऱ्यांचं हित जपणं हा आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे नियमबाह्य व्यवहार आढळल्यास तात्काळ कारवाई करावी, तसेच प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन ती लवकर निकाली काढावेत असं त्यांनी सांगितलं. याचबरोबर राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या आदेशाचे सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे पालन करावं अशा सूचनाही चव्हाण यांनी केल्या. शासनाच्या धोरणांनुसार काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही व्हावी अशी मागणीही त्यांनी व्यक्त केली. जय हिंद सेनेच्या वतीने प्रशासनाला इशारा देण्यात आला असून तुकडाबंदी कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे झाली नाही तर संघटनेच्या माध्यमातून आंदोलन छेडलं जाईल असा इशाराही देण्यात आला. पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज. या राज्यामध्ये 19 जून 2023 रोजी गोठेवारी चळवळ आणि जय हिंद सेनेच्या मार्फत तुकडेबंदीचा कायदा हा शहरी भागातून पूर्णपणे शिथिल करावा अशा पद्धतीची प्रथम मागणी आपण केलेली होती. त्याच्यावरती त्याचा सातत्यानं पाठपुरावा राज्य सरकारबरोबर केला. त्यामुळं या राज्यामध्ये तुकडेबंदीचा कायदा सन्माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी रद्द केला. त्या कायद्याअंतर्गत 1965 ते 15 ऑक्टोबर 2024च्या आतल्या ज्या नागरिकांनी खरेदी दस्त, साठेकर, मुक्तारपत्र, करारपत्र असे जे काही करून घेतलेले आहेत त्यांचे दस्त आता या कार्यालयामध्ये होण्याची प्रक्रिया धूमधडाक्यात चालू झालेली आहे. मित्रांनो, त्याच्यामध्ये ज्या नागरिकांनी 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये, 100 रुपयाच्या मुद्रांकवरती ज्यांनी करारपत्र, नोटरी वगैरे असं केलेलं आहे, या नागरिकांच्यासाठी सुद्धा खरेदी दस्ताची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यांनी जिल्हा मुद्रांक अधिकारी यांच्याकडं त्याची मागणी करून घ्यायची आहे की बाबा स्टॅम्प ड्युटी आणि दंड भरण्यासाठी तयार आहोत. त्या पद्धतीनं ते दंड आणि ते भरून स्टॅम्प ड्युटी भरून घेऊन त्या ठिकाणी प्रमाणित करून दिलं जातं आहे आणि ते प्रमाणित केलेलं डॉक्युमेंट तुम्ही दुय्यम निबंधक कार्यालयात देणार आणि घेणार यांच्यासह गेला तर त्या ठिकाणी नोंदणी फी फक्त आकारून तुमचा खरेदी दस्तऐवज केला जातो. हे सर्वांनी लक्षात ठेवावं. त्याच्यामध्ये काय एजंट असतील, काय लोक जे काम करणार आहेत त्याच्यामध्ये जर नागरिकांची फसवणूक करत असतील, लोकांना हा कायदा समजला नसल्याचा गैरफायदा घेत असतील तर अशा नागरिकांनी जय हिंद सेनेशी संपर्क करा. त्याला अशा कार्यकर्त्यांना आपण त्या अशा अधिकाऱ्यांनासुद्धा आपण स्वतःसारखं सरळ करण्यास तयार आहोत. त्याचबरोबर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, 1965 ते 15 ऑक्टोबर 2024च्या आतल्या ज्या काही नागरिकांनी यापूर्वी खरेदी दस्तऐवज केलेले आहेत पण त्यांची 7/12 पत्रिकेची नावं अद्यापर्यंत लागली गेली नाहीत तर त्याही नागरिकांची सगळ्यांची नावं या 7/12 पत्रिके घेण्यासाठी सन्माननीय बावनकुळे साहेबांनी हुकूम दिलेला या SOPमधून. त्याचबरोबर ज्या नागरिकांचे शहरी भागातल्या नागरिकांचे तुकडेबंदीचा भंग झाल्याच्या कारणास्तव ज्या नागरिकांच्या नोंदी रद्द करण्यात आलेल्या आहेत त्यासुद्धा नोंदी पुनर्गठित करून त्या नागरिकांच्या नोंदी धरण्याचे सुद्धा आदेश दिलेले आहेत. तेव्हा या नागरिकांनी याच्यामध्ये जागरूकपणे आपापला मिळकत ह्या कायदेशीर करून घ्याव्यात असे आवाहन जय हिंद सेनेकडून मी करत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.